झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे मॉर्निंग न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। घोटाळ्यांनी वादग्रस्त ठरलेल्या जलसंपदा खात्याचा आणखी एक नाकर्तेपणा समोर आलाय। या नाकर्तेपणाला कंटाळून केंद्रात नियुक्त केलेले जलसंपदा विभागाचे माजी ज्येष्ठ अधिकारी कृष्णानंद भट यांनी राजीनामा दिलाय। त्यांच्या राजीनाम्याला 15 दिवस उलटूनही सरकार झोपलेलं आहे। जलसंपदा खात्याची लक्तर वेशीला टांगणार का, हा विशेष रिपोर्ट। राज्यातील जलसंपदा खात्याचा नाकर्तेपणा उघड। निधीअभावी रखडले अनेक मोठे सिंचन प्रकल्प। अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा सिंचन प्रकल्पांना फटका। महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा खात्यातील गलथान कारभाराचा फटका राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांना बसतोय। गेल्या 2 वर्षांपासून अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांना केंद्रीय जल मंत्रालयाकडून निधी मिळाला नाही। जलसंपदा खात्यानं तांत्रिक सल्लागार समितीकडून वेळीच मान्यता न घेतल्यामुळे सिंचन प्रकल्प रखडले आहेत। तांत्रिक मान्यतेअभावी रखडले प्रकल्प। We are lagging behind regarding technical examination clearance also in respect of few projects like Gosikud, Bemla, Lower Wardha and Lower Penganga and this one also Jigaon. In addition, in Tapi basin like Lower Tapi as well as lift irrigation, these are the main projects got hampering. Still for the past 1 year I am struggling, but उससे क्या हो गया, उनका कुछ प्रोग्रेस ही नहीं है। तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता न घेतल्यामुळे महाराष्ट्रातील नव्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यास केंद्रीय जल मंत्रालयानं नकार दिलाय। नव्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यास जल मंत्रालयाचा नकार। इसमें वो एक और एक गड़बड़ है। स्टेट गवर्नमेंट ने सुना नहीं है। नया प्रोजेक्ट धक्का मार दिया, बट फाइनेंस मिनिस्ट्री ने बोल दिया नया प्रोजेक्ट को हम फंडिंग नहीं करेंगे। अंडरस्टैंड, ओनली ओल्ड प्रोजेक्ट्स थे, उसको पहले कंप्लीट करो, देयर आफ्टर वी विल गिव द फंड। दिस वॉज द मेन रीजन। राज्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाकडे तर जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलंय। त्यामुळे गोसीखुर्दला यंदा जल मंत्रालयाकडून 1 रुपया देखील मिळणार नाही। गोसीखुर्दला मिळणार नाही निधी। गोसीखुर्द के अंदर एक कंडीशन था, आफ्टर द पर्टिकुलर 3 years ऑफ फंडिंग दे शुड गो फॉर ए न्यू TAC। उसमें क्या हो रहा है मैं आपको बताता हूँ। इसमें रिवाइज एस्टिमेट करना पड़ता है। वो एस्टिमेट के लिए मैंने 3-4 बार टेलीफोन किया, बॉम्बे भी किया, नागपुर भी किया। उनको बोल दिया चालू करो एंड मेरे हैंड ओवर करो, मैं कर देता हूँ इधर से, बट अभी तक नहीं किया। एंड ड्यू टू दैट दिस ईयर वी विल नॉट गेट इवन 1 रुपी। गोसीखुर्द प्रमाणेच बेमला, लोअर वर्धा या प्रकल्पांनाही यंदा केंद्रीय जल मंत्रालयाकडून निधी मिळणार नाही। महाराष्ट्रातील जलसंपदा खात्याच्या या अनागोंदीमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राला 50% निधी मिळाला आहे। जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून दिल्लीतील केंद्रीय जल आयोगामध्ये महाराष्ट्राचे सल्लागार म्हणून काम पाहणारे कृष्णानंद भट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। केंद्रीय जल मंत्रालयाकडून सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध केला जात असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्य निधी मिळवण्यात आघाडीवर असल्याचं कृष्णानंद भट यांनी सांगितलंय। कृष्णानंद यांच्या राजीनाम्यानंतर तरी राज्य सरकारचे डोळे उघडणार का, हाच खरा प्रश्न आहे। दिल्लीहून रश्मी पुराणिकसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।